आफ्रिकेत एक ज्वालामुखी फुटला आणि भारतात विमानं थांबली. हे कसं झालं? चला पाहूया. गोष्ट आहे 23 नोव्हेंबर 2025ची. इथिओपियामध्ये हजारो किलोमीटर दूर एक ज्वालामुखी जागा झाला. पण त्याचा थेट परिणाम झाला उत्तर भारताच्या आकाशात, जिथे विमानांची उड्डाणच रद्द झाली. पण कसं? एअर इंडिया, इंडिगो सगळ्या मोठ्या कंपन्यांना त्यांची विमानं रद्द करावी लागली, नाहीतर दुसरीकडे वळवावी लागली. कारण ज्वालामुखीची राख थेट 45,000 फुटांपर्यंत पोहोचली होती, बरोबर विमानांच्या मार्गात. तर नक्की काय झालं होतं? चला थोडं मागे जाऊन बघूया. इथिओपियाच्या अफार प्रदेशात एक ज्वालामुखी होता, हायली गुब्बी, तब्बल 12,000 वर्षे शांत झोपलेला. आणि मग 23 नोव्हेंबर 2025 रोजी तो एका प्रचंड स्फोटाने जागा झाला. प्रत्यक्षदर्शींनी तर याला बॉम्बस्फोटासारखा आवाज म्हटलाय. हा एक प्रचंड विनाशकारी स्फोट होता. पण हा स्फोट काही अचानक घडलेली घटना नाहीये. यामागे एक खूप मोठं कारण आहे. ही गोष्ट आहे एका महाद्वीपाची, जो अक्षरशः 2 तुकड्यांमध्ये फाटत आहे. आफ्रिका खंड 2 प्लेट्समध्ये विभागला जातोय. एक पश्चिमेकडे सरकतोय तर दुसरा पूर्वेकडे. आणि या सगळ्या मागे आहे एक मेंटल प्लूम, जमिनीखालून काम करणाऱ्या एका विशाल ब्लॉटॉर्चसारखा. हा प्लूम कवच ताणतो, दाब कमी होतो आणि खडक वितळून मॅग्मा बनतो, जो ज्वालामुखीला जन्म देतो. म्हणजे हा एक स्फोट एका मोठ्या महाकाय प्रक्रियेमधला फक्त एक छोटा टप्पा आहे. आणि या प्रक्रियेतून फक्त ज्वालामुखीच नाही, तर एक नवीन महासागर जन्माला येतोय. लाखो वर्षांनी लाल समुद्राचं पाणी या दरीत पसरेल आणि एक नवीन महासागर तयार होईल. मग आज दिसणाऱ्या या ज्वालामुखींचं काय होणार? ते नाहीसे होणार नाहीत. उलट ते भविष्यात तयार होणाऱ्या या नवीन महासागरातली बेटं बनतील. आपण आपल्या डोळ्यासमोर जगाचा नकाशा बदलताना पाहतोय. विचार करा, तो कसा दिसेल?